जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी करणार आहे। अशी हिरवीगार ताजी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर वडी छान होते। कोथिंबीर वडी करण्यासाठी अशी ताजी कोथिंबीर घ्या, म्हणजे वडी छान होईल। मिळत असेल तर अशी फुले आलेली कोथिंबीर घ्या, याला मस्त सुवास येते आणि वडी छान होते। एक मीडियम साईज जुडी घेऊन निवडून स्वच्छ धुवून घेतली। पाणी निथळून सुती कापडावर अशी कोरडी करून घेतली। पानांबरोबर अशी कोवळे देठ पण घ्यायची, याच्यामुळे वडीला चव छान येते। हिवाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर हिरवीगार कोथिंबीर मिळते। कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे। जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापायची। ही अशी बारीक कापून घेतली। एका परातीत काढून घेते। कापलेली कोथिंबीर थोडा वेळ बाजूला ठेवून कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी हे अर्धी वाटी भाजून घेतलेले जाड पोहे मिक्सरमध्ये बारीक काढते। असं पीठ करून घ्यायचं। कोथिंबीर वडीसाठी 1 चमचा जिरे, 8 ते 10 लसूण कळ्या, 6 हिरवी मिरची, अद्रक हे मिक्सरला बारीक करून घेते। हे असं बारीक करून घेतलं। बारीक कापलेल्या कोथिंबीरमध्ये अद्रक, लसूण, जिरं, हिरवी मिरची पेस्ट, हिरवी मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करायची, भाजलेल्या पोह्यांचं पीठ, यामुळे वडी छान कुरकुरीत होते। अर्धा लहान चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे पांढरे तीळ। तीळ टाकल्यामुळे वडी मस्त खमंग होते। हे सर्व मिक्स करते। मीठ टाकल्यामुळे थोडं पाणी सुटतं। यामध्ये 1 वाटी बेसन, हे छान मिक्स करून घेते, एकजीव करून घेते। एक मीडियम साईज कोथिंबीर जुडी होती, त्यासाठी 1 वाटी बेसन, अर्धी वाटी भाजलेल्या पोह्यांचं पीठ, या चमच्याने 1 चमचा तेल। कोथिंबीर जास्त घ्यायची, कमीत कमी बेसन पीठ घ्यायचं। हे सर्व मिक्स करून घेते। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवायचं। खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त सैल नाही, असं पीठ भिजवायचं। पाणी थोडं थोडंच टाकायचं। 1 चमचा तेल। पिठाचा असा गोळा बनायला पाहिजे। कोथिंबीर वडी या चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे। चाळणीला थोडं तेल लावून घेते। हे कोथिंबीर वडीचं पीठ भिजविलेलं आहे, त्याचे एकसारखे 3 भाग करून घेते। असा रोल करून एकसारखे 3 रोल करून घेतले। वडी वाफविण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलं। पाणी उकळत आहे। वडी वाफवायला ठेवायची आहे। यावर चाळणी, त्यामध्ये हे रोल झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 10 मिनिट वाफवून घेते। वाफ जायला नको म्हणून झाकण व्यवस्थित ठेवायचं। 10 मिनिटानंतर झाकण काढून सुरीला मिश्रण चिकटत नाही, गॅसची फ्लेम बंद करून चाळणी काढून घेते। हे रोल थंड होऊ देते। पूर्णपणे थंड झाल्यावरच रोल कट करायचे। रोल थंड झाले आहे, कट करून घेते। हे रोल फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस टिकतात। पाहिजे असेल तेव्हा तळून घेता येईल। अशा एकसारख्या वड्या कट करून घेतल्या। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। एका वेळेला 4 ते 5 वडी तळल्या जाते। तेल गरम झाल्यावर मीडियम फ्लेमवर अशी कुरकुरीत खमंग खरपूस वडी तळून घ्यायची। वडी शॅलो फ्राय पण करता येते, पण डीप फ्राय केली तर छान कुरकुरीत होते, आतपर्यंत तळल्या जाते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, रेसिपी शेअर करा।
बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. साधी सोपी रेसिपी आहे. अशा सर्व वडी तळून घेतल्या. बघा, छान कुरकुरीत खमंग कोथिंबीर वडी झाली आहे. या पद्धतीने एकदा करून बघा, अशी खमंग कोथिंबीर वडी. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.